जेल रोड पोलीस ठाण्याकडे 1 ऑक्टोबर रोजी ख्वाजा डोर्लेकर या फिर्यादीने तक्रार दिली की त्यांच्या घरामधून 5 लाख रुपयाची चोरी झालेली आहे। अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे श्री DBचे पथक प्रमुख श्री संदीप पाटील त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली। आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की 2 विधी संघर्ष बालक ही जे एक 16 वर्षाचा आहे आणि एक 13 वर्षाचा आहे, ही मुलं मोटरसायकल खरेदी करण्यासाठी फिरत आहेत। ही बातमी मिळाली, त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी केलेली रक्कम म्हणजे 5 लाखापैकी 4,10,000 रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे। ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचेच मुलं आहेत। ही त्यांनी ते खेळताना त्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे। प्रोफेशनल चोर किंवा रेकॉर्डवरील हे कोणी नाहीत, परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीपणे पैसे ठेवले, त्यातून ही संधी मिळाली। त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेसुद्धा होते, पण ते त्यांनी चोरी केले नाही। आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने चोरी केली त्यांनी, म्हणजे आज थोडी उद्या थोडी, अशी जवळ 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे। तपास पुढे संदीप पाटील करत आहेत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।